हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 3 EC म्हणजे कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग हा सब्जेक्ट पाहूया। या सब्जेक्टमध्ये चॅप्टर 7 म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम्स या चॅप्टरमध्ये बेसिक सिस्टम कमांड्स फॉर लिनक्स इन्फो हे पाहूया आज। तर बेसिक सिस्टम कमांड जे आहेत लिनक्स सिस्टमचे हे पुढील प्रमाणे आहेत। नंबर 1 कॅट ऑब्लिक प्रॉक ऑब्लिक मेमेंटोज म्हणजे इट विल प्रोव्हाइड यू मेमोरी इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला लागणारी मेमोरीची माहिती हा कमांड देतो। ठीक आहे। त्याच्यानंतर आहे दुसरं कॅट प्रॉक ऑब्लिक CPU इन्फॉर्मेशन इट विल प्रोव्हाइड यू accumulator means a information when it show who is logged in right now म्हणजे तुम्ही लॉग इन केल्यावर तुम्हाला माहिती हा कमांड देतो। तिसरा आहे डू एच सेमिकोलन तर इट शोज द डिस्क यूजेस मीन्स डू एच कोलन म्हणजे हा कमांड डिस्क वापर दर्शवितो। चौथी जी कमांड आहे DY म्हणजे इट शोज डायरेक्टरी स्पेस यूजेस म्हणजे डिटेक्टरमधील किंवा डायरेक्टरमधील जागा हा कमांड दर्शवितो। पुढचा आहे अननेम्ड ए इट शोज कर्नल इन्फॉर्मेशन म्हणजे हा कमांड कर्नलची माहिती देतो। पुढचा कमांड आहे W इट शोज हू इज ऑन लाईन म्हणजे हा कमांड लाईनवरती कोण आहे ते सांगतो। त्याच्यानंतर आहे कॉल इट शोज करंट मंथ कॅलेंडर तर हा कमांड सध्याचा महिना कॅलेंडर दर्शवितो। पुढचा कमांड आहे कॅट ऑब्लिक प्रॉक ऑब्लिक फाईल सिस्टम इट शोज द टाईप ऑफ करंट फाईल सिस्टम विच आर करंटली यूज म्हणजे हा कमांड सध्या वापरात येणारी फाईल सिस्टम दर्शवितो। पुढची कमांड आहे फ्री इट डिस्प्ले अवेलेबल मेमोरी इन किलोबाइट्स म्हणजे हा कमांड मेमरीमधील असलेली जागा किलोबाईटमध्ये दर्शवतो। आणि शेवटची कमांड आहे कॅट ऑब्लिक प्रॉक ऑब्लिक वर्शन दिस कमांड शोज व्हॉट वर्शन you are using and it displays some other information as well तर हा कमांड तुम्ही सध्या वापर करत असलेली वर्जन दर्शवतो व दुसरी काही माहितीसुद्धा दर्शवतो। आता पुढे पाहूया कीबोर्ड शॉर्टकट्स इन लिनक्स लिनक्समधील वापरात येणाऱ्या काही शॉर्टकट की ह्या डायग्राममध्ये दिलेल्या आहेत। तर हा कीबोर्डचा डायग्राम दिलेला आहे। याच्यामध्ये आता कोणकोणत्या की आहेत त्याच्या बाबतीत आपण थोडा याचं एक्सप्लेनेशन पाहूया। तर पहिली जी की आहे अप एरो म्हणजे त्याचा एरो वर असतो त्याला अप एरो म्हणतात। तर दिस की विल शो यू प्रिव्हियस कमांड्स इन डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे ही की उतरत्या कडेनुसार वापरात आलेले कमांड दर्शवितो। त्याच्यानंतर आहे डाऊन एरो तो धिस की विल शो यू फॉरवर्ड कमांड्स हिस्ट्री म्हणजे काय तर ही की चढत्या कडेनुसार वापरात येणारी कमांड दर्शवितो। त्याच्यानंतर Ctrl+L तर धिस की विल क्लिअर युअर स्क्रीन तर ही की स्क्रीन साफ करण्यासाठी याचा वापर करतात किंवा याकरता वापरतात।
नेक्स्ट आहे कंट्रोल प्लस आर. दिस की इज यूज फॉर रिव्हर्स सर्च. प्रेस कर्सर अँड यू कॅन इझिली असेस युअर लास्ट रन कमांड. म्हणजे मागचा भाग शोधण्यासाठी या कीचा वापर करतात. जर या की प्रेस केल्यास तुम्ही वापरलेले शेवटचे कमांड दर्शवितो. पुढचं आहे कंट्रोल प्लस पी. तर धिस की विल शो यू प्रिव्हियस हिस्ट्री. तर मागील इतिहास पाहण्यासाठी या कीचा वापर करतात. त्याच्यानंतर आहे कंट्रोल प्लस एन. दिस की विल शो यू फॉरवर्ड हिस्ट्री. म्हणजे पुढील इतिहास पाहण्यासाठी या कीचा वापर करतात. त्याच्यानंतर आहे कंट्रोल प्लस बी. तर धिस की इज यूज फॉर मूव कर्सर वन कॅरेक्टर टू लेफ्ट साईड. तर या कीचा वापर कर्सरला एक अक्षर डावीकडे स्थानांतरित करण्यासाठी याचा वापर करतात, या कीचा वापर करतात. त्याच्यानंतर आहे कंट्रोल एफ. तर धिस की इज यूज फॉर मूव कर्सर वन कॅरेक्टर टू राईट साईड. तर याचा उपयोग कर्सरला एक अक्षर उजवीकडे स्थानांतरित करण्यासाठी या की वापरतात. त्याच्यानंतर आहे कंट्रोल प्लस ई. धिस की इज यूज मूव कर्सर टू द एंड ऑफ लाईन. तर या कीचा वापर कर्सरला शेवटच्या लाईनवरती नेण्यासाठी या कीचा वापर करतात किंवा वापरतात. त्याच्यानंतर आहे कंट्रोल प्लस ए. धिस की इज यूज फॉर मूव कर्सर टू द स्टार्ट ऑफ लाईन. तर कर्सरला पहिल्या लाईनवरती नेण्यासाठी या की वापरतात. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस यू. धिस की इज यूज फॉर कट एव्हरी फ्रॉम लाईन स्टार्ट टू द कर्सर. तर कर्सर असलेल्या लाईनवरील सुरुवातीचा भाग कट करण्यासाठी या की वापरतात. त्याच्यानंतर आहे कंट्रोल प्लस के. धिस की इज यूज फॉर कट एव्हरी फ्रॉम द कर्सर टू द एंड ऑफ लाईन. म्हणजे कर्सर असलेल्या लाईनवरील शेवटचा भाग कट करण्यासाठी या की वापरतात. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस डब्ल्यू. धिस की इज यूज फॉर कट द करंट वर्ड बिफोर द कर्सर. कर्सरच्या लगतचा अगोदरचा शब्द कट करण्यासाठी ही की वापरतात. त्याच्यानंतर आहे कंट्रोल प्लस वाय. धिस की इज यूज फॉर कॉपी सिलेक्टेड टॅक्स. धिस की इज यूज फॉर पेस्ट द प्रिव्हियस कट टॅक्स. म्हणजे पूर्वी कट केलेला भाग परत पेस्ट करण्यासाठी या की वापरतात. त्याच्यानंतर आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस सी. धिस की इज यूज फॉर कॉपी सिलेक्टेड टॅक्स. तर तुम्ही निवड केलेला टॅक्सचा भाग कॉपी करण्यासाठी या की वापरतात. त्याच्यानंतर आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस व्ही. धिस की इज यूज फॉर पेस्ट युअर लास्ट कॉपीड बाय कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस सी. तर कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस सी कीद्वारा कॉपी केलेला टेक्स्टचा भाग परत पेस्ट करण्यासाठी या की वापरतात. त्याच्यानंतर आहे कंट्रोल प्लस टी. इट स्वॅप्स द लास्ट टू कॅरेक्टर बिफोर द कर्सर. म्हणजे कर्सरच्या अगोदरचे दोन अक्षर कट करण्यासाठी या की वापरतात. म्हणजे पुढचं आहे कंट्रोल प्लस एम. इट बिहेव लाईक द एंटर की. म्हणजे हा एंटर की प्रमाणे कार्य करतो. म्हणजे कंट्रोल प्लस एम हा एंटर की प्रमाणे कार्य करतो. पुढचं आहे होम. इट विल मूव द कर्सर एट ए स्टार्ट ऑफ लाईन.
म्हणजे कर्जरला सुरुवातीच्या लाईनवरती नेण्यासाठी या की वापरतात. मग आहे अँड, END अँड. इट विल मूव द कर्जर ॲट ए एंड ऑफ लाईन. म्हणजे कर्जरला शेवटच्या लाईनवरती नेण्यासाठी या की वापरतात. त्याच्यानंतर आहे Ctrl+D. धिस की इज यूज फॉर लॉग आउट द करंट सेशन. म्हणजे तुम्ही वापर करत असलेल्या भागापासून लॉग आउट करण्यासाठी या की वापरतात. आणि शेवटी आहे टॅब. धिस की इज अ मोस्ट इम्पॉर्टंट अँड स्पेशल की इन ए लिनक्स. इट इन टू कंप्लीट द नेम ऑफ कमांड, फाईल अँड डायरेक्टरी एटसेट्रा. तर लिनक्सची ही विशिष्ट की असून फाईल व डिरेक्टरीचे नाव देण्यासाठी याचा वापर करतात. त्याच्यानंतर आहे लिनक्स बूट आउट सिक्वेन्स. तर लिनक्स बूट अप सिक्वेन्स बेसिकली follows the 6 steps to complete boot up sequence. Each step is responsibility for the next. तर लिनक्स बूट आउटपुट सिक्वेन्समध्ये लिनक्स पूर्णपणे बंद करण्यासाठी 6 एक्सर स्टेप बूट आउट करतात. प्रत्येक स्टेप ही पुढच्या स्टेपसाठी महत्त्वाची असते. त्याच्यानंतर आहे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम, ज्याला BIOS असे म्हणतात. सर्चेस अँड एक्झिक्यूट्स बूट लोडर फ्रॉम HBR. इट इज ए लाईक अँड ॲब्स्ट्रॅक्शन लेअर बिटवीन द हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. तर बेसिक इनपुट ऑफसेट सिस्टममध्ये HBRमधून बूट लोडर शोधून पाहणे, हार्डवेअर व सॉफ्टवेअरमधील शून्य मनसकता सारखा थर बायोस आहे. त्याच्यानंतर आहे मास्टर्स बूट रेकॉर्ड. तर इट इज लोकेटेड इन फर्स्ट सेक्टर ऑफ बूट डिस्क. इट टेक्स अराउंड सम बूट लोडर्स आर ग्रूब GRUB and LILO or लिनक्स लोडर. तर मास्टर बूट रेकॉर्ड म्हणजे बूट डिस्कमध्ये पहिल्या सेक्टरमध्ये हा भाग असतो. याच्यासोबत दुसरे बूट लोडर जसे ग्रुप, लिलो किंवा लिनक्स लोडर होतो. त्याच्यानंतर कर्नल. तर लोकेटेड ऑन ए डिस्क पार्टिशन. इट माउंट द रूट फाईल सिस्टम. It contains drive for hardware support. It executes the unit program. तर कर्नल म्हणजे डिस्क भिंतवरील हा भाग असतो. हा रूट फाईल सिस्टम माउंट करतो व हार्डवेअर सहाय्यकासाठी ड्राईव्ह यात असते. युनिट प्रोग्राम हा पाहतो. शेवटचा आहे INTL प्रोसेस. इंटेल प्रोसेस. HALT, सिंगल यूजर मोड, मल्टी यूजर विदाउट एट NFS अँड फुल ऑब्लिक मल्टी यूजर मोड अनयूज फॉर रिसर्च. तर इंटेल प्रोसेसमध्ये थांबणे, सिंगल यूजर मोड, मल्टी यूजर मोड, NFS, FUI, मल्टी यूजर शोध कार्यासाठी न वापरलेले मोडसाठी हा भाग वापरतात. तर याच्यानंतर पाहूया आपण विंडोज 7. तर विंडोज 7 इज मायक्रोसॉफ्ट लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम इन 2010. म्हणजे विंडोज XP नंतर जास्त लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम ही विंडोज 7 आहे व 2010ची मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टम ही विंडोज 7 आहे. म्हणजे 2007 साली ही विंडोज 7 आलेली आहे. नाव हाऊ टू इन्स्टॉल द विंडोज 7. म्हणजे विंडोज 7 जे आहे
हे कसे इन्स्टॉल करायचे किंवा याच्या प्रोसेस असतात, स्टेप असतात, तर आपण एक एक स्टेप पाहूया. ते स्टेप फर्स्ट जे आहे, टर्न ऑन युअर PC. PC मीन्स युअर पर्सनल कम्प्युटर अँड फंक्शन की F2 continuously. There will come up and option of boot through CD or DVD. Select that option. Window will start loading its file. तर विंडोज 7 इन्स्टॉल करण्याच्या अगोदर सर्वात CD किंवा DVD पासून बूट करण्यासाठी सेट करा. यासाठी तुमचा जो PC आहे, पर्सनल कम्प्युटर आहे, त्याला ऑन करा व कीबोर्डवरील फंक्शन की F2 सतत प्रेस करा. स्क्रीनवर बरेच ऑप्शन येतात, तर CD/DVD ऑप्शन निवडा. त्याच्यातून CD/DVD ऑप्शन निवडायचा आहे, तर विंडोज फाईल लोड होते व ते आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुमच्या स्क्रीनवर दिसू लागेल. तर ही झाली स्टेप फर्स्ट. त्याच्यानंतर स्टेप सेकंड आहे, नाव यू विल गेट द विंडो सेटअप. दिस इज द पार्ट टू सिलेक्ट लँग्वेज फॉर युअर विंडो. सिलेक्ट इंग्लिश अँड क्लिक. Also there will be install now button. Click on it and proceed to next step. तर स्टेप 2 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर आता तुम्हाला विंडोज सेटअप मिळतो. या भागावर तुम्हाला भाषा निवडायची असते. तर इंग्रजी भाषेवर कर्सर क्लिक करा. यानंतर इन्स्टॉल नाव वरती क्लिक करून पुढच्या स्टेपसाठी चला, म्हणजे पुढे तुम्हाला जायचं आहे. तर पुढची स्टेप आहे स्टेप 3. स्क्रीन तुमच्या याच्यावर आहे, याप्रमाणे स्क्रीन दिसेल. तर स्टेप 3 मध्ये काय करायचं आहे तुम्हाला, देअर विल बी अ लायसन्स एग्रीमेंट. त्या ठिकाणी तुम्हाला लायसन्स एग्रीमेंट दिसेल, खाली तुमच्या याच्यामध्ये दिलेला आहे तो एग्रीमेंट. चेक ऑन फर्स्ट एक्सेप्ट अँड प्रोसीड टू नेक्स्ट. आफ्टर फॉर देन विल बी an option to install Windows. Upgrade and custom. Right now we are installing a clean version, so click on custom. तर स्टेप 3 म्हणजे काय करायचं आहे, येथे लायसन्स एग्रीमेंट असते. म्हणजे तुम्हाला विंडो 7 इन्स्टॉल करण्यासाठी लायसन्स म्हणजे एक मंजुरी घ्यायला लागते. तर ते एक लायसन्स असते, लायसन्स मिळते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आय एक्सेप्टसाठी तपासा व पुढे चला. आय एक्सेप्ट पहा, तपासा व पुढे चला. पुढचा ऑप्शन तुम्हाला मिळेल अपग्रेड व कस्टम असे दिसतात. तुम्ही तुमच्या PCमध्ये म्हणजे पर्सनल कम्प्युटरमध्ये पहिल्यांदा विंडोज 7 डाउनलोड करत असल्यास कस्टमवर क्लिक करा. म्हणजे तुमच्या कम्प्युटरमध्ये पहिल्यांदा जर तुम्ही विंडोज 7 डाउनलोड करत असाल तर कस्टम जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे, क्लिक करा. त्याच्यानंतर आहे स्टेप 4. तर स्टेप 4 मध्ये तुम्हाला याप्रमाणे विंडोज दिसेल, डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. तर स्टेप 4 मध्ये काय करायचं आहे, तर हिअर यू विल अलोकेट स्पेसेस टू युअर ड्राईव्ह. इफ यू वांट टू क्रिएट न्यू ड्राईव्ह, सिम्पली क्लिक ऑन ए ड्राईव्ह and then click new. It will be created. म्हणजे तुम्ही तुमच्या ड्राईव्हवरती जागा निवडा. जर तुम्हाला नवीन ड्राईव्ह निर्माण करायचा असेल तर ड्राईव्हवरती क्लिक करा व नंतर न्यू जो ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करा, तर नवीन ड्राईव्ह तयार होतो. त्याच्यानंतर आहे स्टेप 5. तर स्टेप 5 मध्ये क्लिक फॉर्मॅट. This will erase all the previous data on you that drive. Click on a next to proceed. तर स्टेप 5 मध्ये फॉर्मॅटवरती क्लिक करा, तर ड्राईव्हवरील अगोदरचा डाटा खोडला जातो व नंतर नेक्स्टवरती क्लिक करून पुढे चला. तर त्याच्यानंतर मग आहे स्टेप 6. तर स्टेप 6 मध्ये काय करायचं आहे तुम्हाला, नाव यू
now your window will start installing its files. Wait for some time. Don't disturb or plug out your device. म्हणजे आता स्टेप 6मध्ये आता तुमचे विंडोज 7 जे आहे फाईल्स इन्स्टॉल होण्यास सुरुवात होते. थोडा वेळ वाट पहा व कोणतेही बटन किंवा प्लगला प्रेस करू नका. म्हणजे आपल्याला वेट करायचे आहे. त्याच्यानंतर आहे स्टेप 7. इफ फाइल्स आर इन्स्टॉल्ड you will see is a user setting screen. Simply add your name and password and proceed for next. तर स्टेप 7मध्ये सर्व फाईल्स इन्स्टॉल झाल्यावर स्क्रीनवर यूजर सेटिंग हा ऑप्शन येतो. तेथे तुमचे नाव व पासवर्ड लोड करा व नेक्स्ट करा म्हणजे पुढे चला. त्याच्यानंतर आहे स्टेप 8. तर टू ॲक्टिवेट विंडोज सिम्पली लॉक तर स्टेप 8 जे आहे तर विंडोज कार्यरत किंवा ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्ही विंडोज CD किंवा DVD कवरवरील प्रॉडक्ट की पहा. त्या की तुमच्या PCवरती लोड करा व पुढे चाला. त्याच्यानंतर आहे स्टेप 9. तर फॉर विंडो सेटअप लाईक टाईम झोन अपडेट there are 3 types of location: work, public and home. Select any one of their location which add sharing security to your location. तर स्टेप 9मध्ये विंडोज सेटअपसाठी 3 प्रकारचे लोकेशन असतात: वर्क, पब्लिक व होम. कोणत्याही एकवर क्लिक करा तर तुमच्या लोकेशनची सुरक्षा होते. आणि शेवटी आहे स्टेप 10. ते आहे विंडोज 7 इज इन्स्टॉल्ड विच अपियर्स ऑन युअर डेस्कटॉप. म्हणजे स्टेप 10मध्ये विंडोज 7 इन्स्टॉल होऊन तुमच्या स्क्रीनवरती दिसतो. तर याप्रमाणे तुमची विंडोज 7 हे इन्स्टॉल होते. तर याप्रमाणे 1 ते 10 स्टेप असतात विंडोज 7 तुमच्या PCमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबूया. ठीक आहे. धन्यवाद.